स्मार्ट सुगरणींसाठी उपयुक्त किचन टिप्स. नंबर 1. हिरवी मिरची जास्त दिवस टिकावी यासाठी त्याचा देठ काढून एका डब्यात भरून त्यानंतर ती फ्रीजमध्ये ठेवावी. त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकते. नंबर 2. तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला. भात पांढरा होतो. नंबर 3. वेळोवेळी बेडशीट, उशीचे कव्हर्स, पडदे धुतल्याने घरात स्वच्छता राहते आणि घरातील वातावरण प्रसन्न राहते. नंबर 4. जिरे मिसळून दही खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. नंबर 5. लसणाच्या 1-2 कच्च्या पाकळ्या खाल्ल्याने रक्त पातळ होते व पोट साफ राहते. नंबर 6. मधात हळद आणि आल्याचा रस मिक्स करून घेतल्याने सर्दी खोकला कमी होतो. नंबर 7. मेथी भाजून त्याची पूड करावी आणि प्रत्येक फोडणीत घालावी, मधुमेह वाढत नाही. नंबर 8. आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा. नंबर 9. लिंबू जास्त दिवस टिकण्यासाठी लिंबाला पेपरमध्ये गुंडाळून एका हवाबंद डब्यात भरून ठेवावे. यामुळे लिंब लवकर सुकत नाहीत आणि खराबसुद्धा होत नाहीत. नंबर 10. बटाटा वडा चटपटीत बनवण्यासाठी वडा करताना त्यात लिंबू वापरावा. असे केल्याने वड्याची चव तर चटपटीत होते, शिवाय मिरचीचा तिखटपणाही कमी होतो. नंबर 11. किचनमधील लाकडी भांडी स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण करावे. या मिश्रणाने लाकडी भांडी चांगल्या प्रकारे स्वच्छ होतात. नंबर 12. तेल जास्त गरम झाले असल्यास थंड होण्याची वाट बघण्यापेक्षा त्यात थोडेसे थंड तेल टाकावे. असे केल्यास वेळ वाचतो, शिवाय तेलही हवे तेवढे गरम होते. नंबर 13. भोपळा कापून डोक्यावर लावल्याने दृष्टी वाढते. नंबर 14. ज्यांचे केस जास्त गळतात त्यांनी कॅस्टर मेथी दाण्यासाठी पावडर मिसळून केसांच्या मुळावर लावावी. यामुळे केस मजबूत होतात. नंबर 15. तुळस सौंदर्य वाढवण्यासाठी खरोखरच फायदेशीर आहे. तुळशीचा रस चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स दूर होतात आणि त्वचा स्वच्छ होते. नंबर 16. अन्नपदार्थ शिजवताना खाण्याचा सोडा वापरू नये. यामुळे जीवनसत्वांचा नाश होतो. नंबर 17. पुरी अथवा भजी करताना पदार्थ तळण्यापूर्वी तेल कढईत चांगले गरम करा. तेल गरम नसले तर पुरी नीट तळली जाणार नाही. नंबर 18. भजी करताना बॅटरमध्ये गरम तेलाचे मोहन घाला. भजी कुरकुरीत होतात. नंबर 19. वाटण्यासाठी खोबरे भाजताना ते तेलात तळू नका. नंबर 20. सुक्या कोथिंबिरीचे 3 ते 4 बिया चघळल्याने उलट्या येणे बंद होते. मंडळी, व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा. धन्यवाद.